मारले गेले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती या सरकारने दाखवलेली नाहीये. डिझेल ऑइल हे मिळत नाहीये. तर भाई नरेंद्र अशा पद्धतीचा आता आपला आवाज हा शासनापर्यंत आपला आहे. तरी सर्वांनी सावध असावं. सर्वांना विनंती करतो. अशाच प्रकारची एकी अशाच प्रकारची एकजूट भविष्यात काय सांगाल कशासाठी बघतात? आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत संपूर्ण राज्यामध्ये राज्यव्यापी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज वंचित बहुजन आघाडीतर्फे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर असे निदर्शने आज खामगाव येथे करत आहे. त्याच्यामध्ये 8 मुख्य मागण्या आहेत. त्याच्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा, 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यात यावी, काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई करण्यात यावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करण्यात यावेत, सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. सरकारने सांगावे की ही परिस्थिती कधी सामान्य होईल, जेणेकरून सामान्य लोकांना या परिस्थितीसाठी तयार राहता येईल. राज्यात अनेक ठिकाणी साठा नाही आहे म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिले जात नाहीये. नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यामध्ये उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले याचे ऑडिट करण्यात यावे. अशा आमच्या आज प्रमुख 8 मागण्या आहेत. या प्रमुख 8 मागण्या आम्ही माननीय SDO साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना देणार आहे. मागणी पूर्ण झाल्यास याच्याही जसे जसे साहेब आम्हाला आदेश देतील त्या स्वरूपाचे आंदोलन आम्ही सुरू ठेवणार.